डोक्यात असा राग घालून घेऊन काही उपयोग नाहीये। बस होएगा नजवा। तोहरी मेहरारू जो है वो ये मामला जो है वो बहुत बदल रही है, बहुत खराब कर रही है और ऊपर से तुम्हें बात भी नहीं सुनत रही। अब हमें को कुछ करना पड़े, कुछ रास्ता निकालना पड़े। याद रखो आज से त्योहार और हमार दोस्ती जो है वो खत्म। ज्वाला शेट ऐका ना, मला मान्य आहे की आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय, खूप मदत केली आहे, पण आज तुम्ही असं घरी येऊन वल्लरीला लाच देण्याचा प्रयत्न करणं हे पण चुकीचं आहे ना। तुम्हाला माहिती आहे ती मॅनेज होणार नाहीये। मनोज हमको ये बताओ कि तुम हमारी तरफ हो कि त्योहार मेहरारू के तरफ हो। अगर हमारी तरफ हो तो ठीक बात, लेकिन अगर तुम्हारी मेहरारू के तरफ से हो तो एक बात ध्यान रखो, तोहरी मेहरारू जो है वो तुझे एक दिन मुजरिम करार के कटघरे में कोर्ट में खड़ा कर दे। ये बात ध्यान में रखो। एनी हाउ झालं झालं तुझं समाधान? इथं मी सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय, तू सगळंच बिघडवलंस। शांत व्हा। हे बघा मला माहिती आहे मी त्यांच्याशी तसं बोलायला नको होतं, सॉरी। आता सॉरी बोलून काय उपयोग आहे? पण नाही, तुला केस लढायची आहे ना, त्या सानिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, तुझी 25वी केस जिंकायची आहे ना। तू एक काम कर, तू ती केस लढ आणि नवऱ्याला फासावर चढव। तसंही मला जगण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये। माझी बायको जीवावर उठल्यावर दुसरं काय होणार? एक मिनिट, एवढं टोकाचं बोलायची काही गरज नाही। मुळातच ते जेव्हा मला लाच देत होते तेव्हा तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? ही वेळ तूच आणली आहेस वल्लरी। मी कुठलीही वेळ आणलेली नाहीये, उलट मी तर म्हणते अजूनही वेळ गेलेली नाहीये। माफीचा साक्षीदार व्हा। तुला कळतंय तू काय बोलतेस ते? माफीचा साक्षीदार हो म्हणजे मी गुन्हा केला हे कबूल करू? हो। यू आर इम्पॉसिबल। काय झालं पुष्पा? झोप होते ना मले, आज लय जीव दमी गेलाय माया। महत्वाचं काम आहे, उठा। काय झालंय? उठा ना तुम्ही, उठा 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 ना। आता कुठे? आता नको। डोक्यासारखं ते चला, उठा सासूबाईंकडे चला, चला ना। डोक्याला सासूबाई, सासूबाई उठा ना। झोपू दे हो मा। कशाला उठवी राहिली तू? आईले झोपू दे ना तिले। थांबल का जरा? उठवा, उठा आता, उठा ना। महत्वाचं काम आहे, उठा। माय सकाळ बी झाली का एवढ्यात पुष्पा? झोपू दे अजून मला। सकाळ नाही झाली आहे, पण आपल्या आयुष्याची सकाळ करायची असेल ना तर झोपून नाही चालणार। उठा उठा उठा। माया काबरा अर्ध्या रात्री उठाडी राहिली बाई। मायो काय झालं? बघा ना काय गंमत आणली आहे। बघा बघा, एवढ्या रात्री काय गंमत आणते पुष्पा?
याच्यामध्ये माय हो हे तर गिचड मिचड इंग्रजीमध्ये लिहिलंय. माय काय कामाचं आहे कागद. माया तू वाचत भाऊ काय. आहे का आता मला तरी कुठे इंग्रजी वाचता येते. मी कसं वाचीन हा कागद. पुष्पा आम्हाला दोघांना काही वाचता येत नाही. तुला वाचता येत असेल तर वाचून दाखव, नाही तर मग सकाळी आपला मन्या वाचून दाखव. हा म्हणाले येते इंग्रजी, तो वाचून दाखवीन. गप्प बसा. डोक्यावर पडलाय का तुम्ही दोघं जण? मनोज भाऊजींच्या हातात नाही पडला पाहिजे हा कागद. उलट मनोज भाऊजींच्या आधी मल्हारीच्या हातात पडला पाहिजे हा कागद, तर मजा येईल ना. का बरं असं काय आहे या कागदामध्ये? या कागदात ना काळ्या शाईने वल्लरीचं अंधारलेलं भविष्य लिहिलंय. म्हणजे आता जरा समजेन अशा भाषेत सांगशील का हो पुष्पा? हा कागद ना साधा सुद्धा नाहीये. हा कागद म्हणजे मनोज भाऊजींनी वल्लरीसाठी पाठवलेली सोड चिठ्ठीची नोटीस आहे. काय? डिवोर्स पेपर्स. तुला काय वाटतं म्हणे त्या मामायला अशी सोडचिठ्ठी देईल? आहे तू पण नाहीच देणार. मनोज भाऊजी सोड चिठ्ठी देणारच नाही, पण हा कागद देईल ना सोड चिठ्ठी. आता मला सांगा, हा कागद म्हणजे सोड चिठ्ठीची नोटीस मनोज भाऊजींकडनं वल्लरीला गेली आहे. हे वल्लरीला कळेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल. मग ती करेल ना सोड चिठ्ठीवरती सही. बघा तो डिवोर्स. वा वा पुष्पे, काय मस्त आयडिया काढली आहे तू. हा आयडिया चांगलीच आहे, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे आता? या कागदावरती मनोज भाऊजींची सही नाही ना. काही कामाचा नाही हा कागद. गेला गेला गेला. तू हा प्लॅन फेल गेला. मन्या काही ह्या कागदावर सही करत नसतो, त्याच्यामुळे काही होणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला झोपू दे. तू बी जाऊन झोप रे माया. सासूबाई काय करताय? मनोज भाऊजी सही करणारच नाहीत. मनोज भाऊजींची सही दुसऱ्या कोणी या कागदावरती केली तर? मन्यासारखी सही? पण मन्यासारखी सही कोणाला येते? अगं आई मला येते ना सही. अगं मीने 1-2दा त्याची चेकबुक घेसन, त्याच्या चेकवर सही करीसन, पैसे बी काढले आहे. मजा आता तेच कामास ही राहिलंय ना. गुणाचा ग नवरा माझा. बघितलं, याला म्हणतात इच्छा तेथे मार्ग. चला वेळ नको घालूया, सही करून टाका. मी ना पेन आणते. हा तुला येणं नीट करता नाही नीट करतो बरं. मन्यासारखी एकदम सेम मण्यासारखी सही करेन. अशी जण नक्की अशीच आहे. एक नंबर. सासूबाई, तुमची सणाची एखादी साडी द्यायची आहे का इस्त्रीला? हा गणपतीला नेसली होती ना ती साडी दे. हा चालेल चालेल. पल्लरी, आता ना तुझे आणि मनोज भाऊजींचे काय कपडे द्यायचेत का? धनुभाऊ येतील ना आता इस्त्रीसाठी कपडे घ्यायला. हो हो, ते मी लॉन्ड्री बॅग मध्ये काढून ठेवलेत. वहिनी 5 मिनिटं द्या, लगेच आणते. अगं नाही डबा भर तू, मी घेऊन येते ना. हो, थँक्यू.
अरे धनु, हो साहेब, ते पुष्पाताईंनीच सांगितलं होतं की आज कपडे घेऊन लवकर यायला म्हणून. अच्छा म्हणून लवकर आलास. आण. अरे रे मनोज भाऊजी, तुम्ही कुठे घेताय? तुमची कामाला जायची गडबड आणि तुम्ही कुठे? मी आहे ना, मी करते. काय सगळे कपडे व्यवस्थित आहेत ना अनुभव? हो हो, सगळे कपडे अगदी व्यवस्थित आहे. चेक करणार आहे मी. हो हो, मोजून घ्या. आलेच हा. आलेच कपडे ठेवून. आजचे कपडे घेऊन जायचे. थांबा. हो हो, थांबतो. आले आले. अच्छा थांब, मीच देतो. थांब. चला येतो. आई येतो ग. अहो डब्बा घेऊन जा. ऐका, अहो डब्बा तर घेऊन जा. थांबा. नोटीस? लक्ष कुठे? काय झालं? काय झालं म्हणजे? बायकोने एवढ्या प्रेमाने डब्बा बनवलाय, नवरा घेऊन नाही जाणार. बरं दिसतं का ते? घेऊन जा बघू डब्बा. मला डबा नकोय, कारण भूक नाहीये. आणि इनफॅक्ट भूक लागेल असं वाटत आहे नाही. भूक नाहीये म्हणजे? काय झालंय? तब्येत ठीक आहे ना तुमची? ताप आलाय का? ताप भरायची वेळ आली इथं. सासूबाई सांगून ठेवते, ती नोटीस आहे ना मनोज भाऊजींच्या हाताला लागता का म्हणे. हे आपलं काही खरं नाही तर. अहो त्या नोटीसवरची सही मनोज भाऊजींची नाहीये. जर त्यांना हे कळलं ना, पट्टा काढल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी. सगळं तुमच्यामुळे होत आहे. वा, मी काय केलं? मला कशाला रागवून राहिली तू? मी का रागवू? हे बघ, माझा कोणावरही राग नाही. मला उशीर होतोय, निघतोय. एक मिनिट. तुम्ही जोवर हा डब्बा घेऊन जात नाही ना, तोवर मी तुम्हाला इथून कुठेच जाऊ देणार नाही. वल्लू, हो, आणि तुम्ही नसाल जेवणार ना, तर मी पण नाही जेवणार. आता दिवसभर इथेच थांब. ऐकणारच नाहीयेस म्हणजे? खुश? तूही उपाशी राहू नकोस. जेवून घे. बाय. काय कळतच नाही. एक काम करा, तुम्ही सोफ्याच्या खाली बघा, तिकडे उडून गेली का मी फ्रीज खाली बघते. पुष्पा, या सोफ्याच्या खाली वाकून मला बघता येणार आहे का? माय गुडघे दुखताना हो माय. मग त्या फ्रीजच्या खाली बघता येणार आपण तुम्हाला? नाही. मलाच बघायला काय नाही. 3 वेळचं खाऊन नुसतं काहीच खाऊ झालेत तुम्ही. बाई कुठे केली? अरे देवा. काय झालं? काय शोधताय? बटवा, हं? चार्जर. चार्जर मिळत नाहीये, तो सासूबाईंच्या बटव्यात ठेवला होता. हा, तो बटवा शोधत होतो आम्ही. हा हा.
फोन नाही माझा नाही तुझा. आलेच. हो हो. बघत काय बसलाय बघत काय बसलाय. शोधा शोधा. मॅडम, आज आपण पेटिशन दाखल करायला जाणार आहोत ना? हो जायचंच आहे, पण तू निघालीस का घरात ना? मी पोचले तुमच्या ऑफिसला. काय? अगं अर्धा तास आधीच आली आहेस तू. हो. काय करू मॅडम, रात्रभर डोळ्याला डोळाच नाही लागला. सकाळी कधी एकदा उठते आणि तुम्हाला येऊन भेटते असं झालं होतं. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे ना आपल्या केसचा. आई नो, महत्त्वाचा दिवस तर आहेच. बरं हरकत नाही, तू थोडा वेळ वाट पहा माझी, मी निघतेच आहे. हां नाही 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 मॅडम, तुम्ही तुमच्या वेळेवर या, मी थांबते. बरं ठीक आहे, मी आवरून निघतेच आहे. आलेच. आज भरत सोनावणेच्या केसला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तेव्हा पाठीशी राहा. बाई सगळं घर झुंडाळून झालं इथे. कुठे सापडेना, कुठे गेली, कुठे नोटीस. मला काय वाटतं, हा कागदावर कोणी जादूटोना तर नाही केला? साधा टेबलवर ठेवलेला पेपर येतो हो. कोण जादू करेल? आणि घरात आपण मी तिघी जणी. वल्दरीचा तर प्रश्नच नाही, तुम्ही आणि एक मिनिट, तुम्ही काहीतरी केलं नाहीये ना? ओय पुष्पा, अशी मारक्या म्हशीसारखी बघू नको माझ्याकडे. मी काही केली नाही, मला नाही माहिती कुठे गेला तो पेपर. ते कुठे गेला तो पेपर कळतच नाही, आणि ते करायचं काय ते पण कळत नाहीये मला. एक काम कर ना पुष्पा, काय? तू म्हणाले फोन कर आणि त्याला विचार त्याने तो कागद नेलाय का. मनोज भाऊजींना फोन करायचा. हा हा, नोटीस मिळाली का विचारायचं. हा. आणि फोन कोण करायचा? मी. पण डोक्यावर पडले का तुम्ही? ओय, मी नाही डोक्यावर पडली, तू डोक्यावर पडलेली आहे. हा, म्हणून तुला ही अशी सोडचिठ्ठीची फालतू कल्पना सुचली आहे. हा, तुझं डोकं जर ठिकाणावर असतं ना तर अशी आयडिया सुचलीच नसती तुले. या घरात ना फक्त माझं डोकं ठिकाणावर कळलं ना, म्हणून मला आयडिया सुचली. आणि जास्त बोल नको, तुझं सगळं सामान एकत्र करेन आणि बाहेर फेकून देईन तुम्हाला. मले कोण आली तू मला घराच्या बाहेर काढणार? तो घर आहे का हे? माया मन्याचं घर आहे. हा, जरा थांबी घ्या. मला कळीन का काय झालंय ते? अशा नागा मुंगुसा सारख्या कशाला भांडी राहिलाय तुम्ही? हिला येतोय अक्कलवान बायकोले सांग ना, गैरी अक्कल पाजावते ना ही. अक्कलवानच आहे मी, माझी अक्कल काढायची नाही. हा प्लीज, एवढी तुम्हाला अक्कल होती ना तर मग लक्ष ठेवायचं, नोटीस पेपर काढायच्या. नोटीस? काय झालं नोटीसचं? कुठे गेली ती नोटीस? हो, इथे टेबल वरती ठेवली होती नोटीस. वल्दरीचं लक्ष जाऊ पटकन म्हणून. मग कसलं काय, ती नोटीस कुठे गेली कळतच नाही. हो, मला काय वाटतं, मनोज भाऊजी गेले ना ऑफिसला, त्यांच्या सोबत नाही ना गेली ती. ते घेऊन नसतील ना गेले. बाई घेऊन गेले असतील ना तर वाट लागली आपली. सगळं तुमच्यामुळे झाले सासूबाई, सगळं तुमच्यामुळे. मायामुळे झालंय. हा, तुला अक्कल नव्हती आणि ठेवलं तर तो नोटीस. बसाना, असं आपापसात भांडीसन काही होणार आहे का? मी काय म्हणतो, आपण त्या मन्याच्या ऑफिसला जाऊ, तडी जायसन ते नोटीस शोधू. हा हा, बरोबर आहे बरोबर आहे. मनोज भाऊजींना सापडली असेल तर ते ऑफिसलाच घेऊन गेले असतील. पण तिकडे जाऊन त्यांना सापडायच्या आधी आधी आपण उडवायला पाहिजे. हा, काही करू नाही. मया मी बी येते तुमच्या बरोबर. जत्रा आहे. हा,
सगळे निघाले सोबत. काय चाललंय? तुम्ही घरात बसा, देवापुढे प्रार्थना करा की बाबा ती नोटीस मनोजच्या हातात नको मिळायला. हा? ती मिळाली ना तर आपल्या तिघांचं बी काही खरं नाही. आधीच सांगते. तेव्हा गजानना नोटीस माझ्या मनाच्या हातात नको पडू देऊ.